नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. थंडीचे दिवस आहेत. सध्या मार्केटमध्ये गाजरं पण खूप छान मिळतात. असं गुलाबी गुलाबी रंगाचं मस्त ताजी ताजी गाजरं मार्केटमध्ये आहेत. तर त्यामुळे आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा. पण खवा न वापरता गाजराचा हलवा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, गाजराचा हलवा करण्यासाठी अशी छान लाल चुटूक गाजरं घेतली आहेत. ही मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची. मिठाच्या पाण्यात का धुवायचं तर आता सध्या फर्टिलायझर्स मारलेले सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. मिठामुळे काय होतं ते फर्टिलायझर्स सगळे निघून जातात आणि जरी राहिली एखादी थोडीशी तरी त्याचा प्रभाव नाहीसा होतो. म्हणून मिठाच्या पाण्यात प्रत्येक भाजी आपण जी काय करणार आहोत ती धुवून घ्यायची. आता ही गाजरं मी मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आहेत. ह्याचं वरचं साल काढायचं पण फार नाही काढायचं, अगदी पातळ साल असं काढायचं. हे पहा, असं इतपत हे साल काढायचं आणि हे किसून घ्यायचंय. जरा मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचंय. हे पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करते आणि ह्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे तूप, म्हणजे खाली लागणार नाही एवढ्यासाठी. आणि ह्यामध्ये मी घालणार आहे हे किसलेलं गाजर. हे साधारण 1 किलो गाजर आहे. गाजर स्वच्छ धुवून त्याचं साल काढून मग मी किसून घेतलेलं आहे. तर गाजर शिजायला काही फार वेळ लागत नाही. बरेच जण काय करतात, ह्यात भरपूर दूध घालतात आणि मग ते आटवत ठेवायला लागतं, त्यामुळे वेळ खूप जातो. त्यामुळे मी काय करणार आहे, मी खूप दूध नाही घालणार ह्यामध्ये. अगदी 1/2 कप दूध घालणार आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचंय. अगदी महत्वाची टिप सांगते. मी काय केलंय, गोड पदार्थ करण्यासाठी माझी ही कढई वेगळीच ठेवलेली. ह्यात मी दुसरे कुठलेही फोडणीचे पदार्थ करत नाही. ह्या कढईत माझे फक्त गोड पदार्थ केले जातात. कारण काय, आपलं जे इंडियन कुकिंग आहे की नाही, तर त्यामध्ये आपण फोडणीला हळद घालतो, मसाले घालतो. कढई कितीही आपण स्वच्छ घासली तरी हळदीचा पिवळेपणा जात नाही. त्यामुळं तो पिवळसर रंग गोड पदार्थांना येऊ शकतो. म्हणून गोडासाठी कढई वेगळीच ठेवायची, म्हणजे पदार्थाची चव बदलत नाही. गाजराचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजे हे गाजर शिजवायचं म्हणून लगेच जर तुम्ही मी काय करणार आहे, थोडंसं दूध घालणार आहे, पण ते लगेच जर घातलं तर गाजर असं कच्चं लागतं शिजल्यावर सुद्धा. तर असं परतून त्याचे जरा कच्चेपणा काढून घ्यायचा आणि मग त्यामध्ये दूध घालायचं. दूध पण मी फार घालणार नाहीये, फक्त 1 कप दूध मी ह्यात घालणार आहे. ते दूध कसं घालायचं, तुम्ही शेजारी दुसऱ्या गॅसवर 1 कप दूध गरम करत ठेवलेलं आहे. ते गरम दूध मी ह्यामध्ये घालणार आहे. गरम दूध का घालायचं तर आपण हे गाजर परतून घेतले, म्हणजे ते गरम आहे. मग त्याच्यात परत आपण गार दूध घातलं की तो असा आठवल्यासारखं, म्हणजे त्याचे टेम्परेचर परत कमी होतं आणि ते शिजायला वेळ लागतो किंवा व्यवस्थित शिजत नाही. म्हणून दूध पण ह्यामध्ये गरम घालायचं. हे पाहता, हा गाजराचा कच्चेपणा व्यवस्थित निघालेला आहे. आता मी ह्यामध्ये 1 कप गरम दूध घालणार आहे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवणार आहे 10 मिनिटासाठी. हे गरम दूध मी घेतलंय, हे मी ह्याच्यावर घालते. एकदा हलवणार आहे
गाजर शिजायला काही फार वेळ लागत नाही, पटकन शिजतं. ते शिजण्या इतपतच म्हणून मी 1 कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे. आता मी गॅस बारीक करणार आहे आणि 10 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. गॅस बारीक करते. आता 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे. हे पहा, 10 मिनिटानंतर हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तरी मोकळं मोकळं छान असं राहिलेलं आहे गाजर. त्याचा असा गोळा झालेला नाहीये. आता मी ह्यामध्ये 1 मोठा कप म्हणजे साधारण 200 ml असं मिल्कमेड घालणार आहे. घरच्या घरी मिल्कमेड कसं तयार करायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर माझ्या चॅनलवर जा. मिल्कमेडची रेसिपी मी दिलेली आहे. विकतच्या पेक्षा खूप कमी किमतीमध्ये आणि छान मिल्कमेड आपण घरीच तयार करू शकतो. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, तर ती बघा आणि घरीच मिल्कमेड तयार करा. हे मोठा गॅस ठेवून व्यवस्थित शिजून द्यायचे. ह्यामध्ये मी फक्त अर्धा कप म्हणजे हा जो मेजरमेंट कप आहे तो फक्त अर्धा कप साखर घालणार आहे, कारण मिल्कमेड मध्ये साखर असतेच, त्यामुळे फक्त अर्धा कप साखर घालते. तुम्ही दूध घालून जर करणार असाल तर साधारणपणे अर्धा ते पाऊण लिटर दूध घालावं लागेल आणि साखर पण जास्ती घालावी लागेल. आता हे साधारण 10 मिनिटं असं परत शिजून द्यायचे, कारण साखरेला पाणी सुटले. तर हे शिजत ठेवायचे थोडंसं. आजचा जो पदार्थ मी तुम्हाला दाखवलाय तो जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका. मिल्कमेड का घालायचं तर त्या मनाने पटकन हलवा तयार होतो. दूध घातलं तर बराच वेळ ते दूध आटवण्यात आपला वेळ जातो, गॅस पण जास्ती लागतो आणि वेळही जास्ती लागतो, म्हणून मिल्कमेड घालायचा. असे छान छान पदार्थ तुमच्या आई, काकू, मावशी, मामी, बहीण, मैत्रीण यांना जर बघायचे असतील माझ्या चॅनलवरच्या तर माझा चॅनल त्यांच्याशी शेअर करा आणि त्यांना बेल आयकॉन दाबून चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण सबस्क्राईब करा. हे पहा, साखर घातल्यामुळे जे काही पाणी तयार झालं होतं ते सगळं आता आटलंय. छान घट्ट झालाय हा हलवा. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये काजू बदामचे काप घालू शकता. आणि मी आता गॅस बंद करणार आहे आणि मग त्यामध्ये वेलची पूड आणि केशरची पूड घालणार आहे. वेलची आणि केशर असं एकत्र मिक्सर मधनं काढायचं, थोडीशी साखर घालून, म्हणजे केशराचे पण सगळीकडं व्यवस्थित रंग आणि स्वाद लागतो आणि वेलदोड्याचा पण स्वाद लागतो आणि गडबडीत आपल्याला वापरायला छान होतं. नेहमी वेलची, जायफळ किंवा केशर पूड ही गॅस बंद केल्यावरच घालायची, म्हणजे त्याचा वास पण छान टिकून राहतो आणि स्वाद पण छान राहतो. आता आपला गाजर हलवा तयार आहे. तुम्हाला गरम आवडत असेल गाजर हलवा तर गरम पण खाऊ शकता, पण गाजर हलवा हा फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर असा गारगार छान लागतो. छान ह्या दिवसात पौष्टिक अशी रेसिपी ही नक्की ट्राय करा.
आऊचा खाऊ खा, स्वस्थ रहा, आनंदी रहा. हे पाहता, हा आपला गाजर हलवा असा हा तयार आहे.